हॅलो फ्रेंड्स, आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये बुलेटेड लिस्ट, नंबर लिस्ट आणि नेस्टेड लिस्ट कशी तयार करायची हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी स्टार्टवर क्लिक करायचं आहे. मधल्या पॅनलमध्ये आपण सिलेक्ट करणार आहोत मायक्रोसॉफ्ट ऑफिस. त्यानंतर आहे खाली मायक्रोसॉफ्ट ऑफिस वर्ड 2007 हे त्याचं व्हर्जन आहे. कोणतंही व्हर्जन ओपन केलं तरी प्रोसेस सेमच असणार आहे. पहिल्यांदा आपण कंटेंट घेऊया लिस्ट तयार करायची. त्यासाठी सिंपल एक्झाम्पल फ्रूट्स, काही फ्रूट्सची नावं घेऊयात आपण. मँगो, ॲपल, बनाना. आता काही फ्लॉवर्स घेऊयात. रोज, लिली आणि जूट. हे आता दोन कॅटेगरीज आहेत, फ्रूट्स आणि फ्लॉवर्स. तर फ्रूट्सची आपण बुलेटेड लिस्ट तयार करूया. तर क्लिक केलो आपण पहिल्या आयटम लिस्टमध्ये. इथे बुलेट्स आहेत. बुलेटवरती क्लिक करा. कोणत्याही प्रकारची बुलेट घेतली तरी चालेल. त्यानंतर त्याच्या खाली हे फ्रूट्स गेले पाहिजेत. तर इथे नंबर लिस्ट आहे. कोणत्याही स्टाईलचा नंबरिंग आपण घेऊ शकतो. घेतल्यानंतर इंडेंटवर क्लिक करा, म्हणजे थोडंसं आतल्या साईडला शिफ्ट होईल. त्यानंतर फ्लॉवर्स हे आपण या बुलेट्सच्या फॉर्मॅटमध्ये घेऊयात, म्हणजे ही डिफरंट लिस्ट इथून चालू झाली हे कळतं आहे. त्यानंतर रोज, लिली आणि लोटस हे फ्लॉवर्सच्या अंडर गेले पाहिजेत. त्याच्यासाठी एखादी वेगळी लिस्ट घेऊयात आणि अगेन इंडेंट केलं तर ते व्यवस्थित आतल्या साईडला शिफ्ट होईल. आता यामध्ये फ्रूट्सच्या लिस्टमध्ये आपण एखादं फ्रूट ॲड करायचं असेल तर जिथे ॲड करायचे तिथे एंटर करायचं आणि एखादं नवीन नाव तिथे ॲड करू शकतो. या पद्धतीने आपण घेऊ शकतो. किंवा एखाद्या लिस्ट आयटमचा नंबर आपल्याला चेंज करायचा. इथे 1 2 3 4 आहे, तर मला ही लिस्ट डायरेक्ट 20पासून पुढे घ्यायची असेल तर इथे क्लिक करून इथे सेट नंबरिंग व्हॅल्यू क्लिक करायचं आणि जो नंबर आपल्याला हवा आहे तो क्लिक करायचा. ते नंबरिंग चेंज होऊन जाईल. या पद्धतीने आपण लिस्टला मधूनच वेगळ्या नंबरनी पण स्टार्ट करू शकतो. त्यानंतर आता इथे रोज जो आहे तो वेगवेगळ्या कलर्समध्ये येतो. तर आपण इथे त्याचे कलर्स पिंक, रेड, त्यानंतर येलो. आता हे तिन्ही सुद्धा काय आहेत, रोजचे कलर्स आहेत. तर मी हे कलर्स सिलेक्ट केले. याला एखादी वेगळी लिस्ट स्टाईल दिली आणि त्याला इंडेंटिंग केलं. तर या पद्धतीने आपण बुलेटेड लिस्ट, नंबर लिस्ट आणि नेस्टेड लिस्ट क्रिएट करू शकतो. बुलेटेड लिस्ट म्हणजे ज्या ठिकाणी डॉट्स असतात, जिथे सिक्वेन्स इम्पॉर्टंट नाही आहे. नंबर लिस्ट म्हणजे जिथे सिक्वेन्स इम्पॉर्टंट आहे. आणि नेस्टेड लिस्ट म्हणजे एका लिस्टच्या आतमध्ये आपण आणखीन एखादी लिस्ट जेव्हा क्रिएट करतो, जसं आपल्याला इथे दिसत आहे त्या पद्धतीने ही लिस्ट असते, त्याला म्हणतात नेस्टेड लिस्ट. थँक्यू.